अजून तरी पार्लमेंटमध्येच होतात. त्याच्यामुळे त्या पार्लमेंटमध्ये मी आरक्षणाबद्दल सविस्तर बोललेले आहे आणि खूप विनम्रपणे म्हणजे मी हात जोडून खूप विनम्रपणे म्हणते की ह्याच भुजबळ साहेबांनी तेव्हा शिवसेना सोडून राष्ट्रवादीत का आले हे त्यांचं स्पष्टीकरण तुमच्याच चॅनलवर त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे वेगळं मला पण बरे ते माझ्यापेक्षा वयानी कर्तृत्वानी सगळ्यांनीच मोठे त्याच्यामुळे मी फार काही बोलणार नाही. पण वास्तव काय आहे आणि ते डेटा ड्रिव्हन आहे आणि हा डेटा मी सगळा तुम्ही म्हणाल तिथे ज्याला पाहिजे त्याला देऊ शकतो. सप्टेंबरला हैदराबाद कॅबिनेटनुसार हा जो मुद्दा आलेला आहे राज्य शासनानं जो GR काढलाय त्यानंतर सगळ्या समाजांचं असं म्हणणं आहे वेगवेगळ्या समाजाची लोक आंदोलन करतात समाजाचे ते लागू करू नये त्यामुळे आमच्या आरक्षणाला धक्का लागले. तिकडे बंजारा समाज म्हणत आहे की आम्हाला हैदराबाद गॅजेटनुसार ST मध्ये आरक्षण मिळालं पाहिजे. वंजारी समाजाचे लोक मुंडे साहेब धनंजय मुंडे यांनी असं वक्तव्य केलं आहे की बंजारा आणि वंजारी एकच आहे. कुठेतरी 2 तारखेच्या GR नंतर एक संपूर्ण समाजातल्या आरक्षणाचा मुद्दा हा ढवळून निघालेला आहे. काय नेमकं चाललंय? ह्याचं उत्तर मी नाही तुम्हाला देऊ शकत. याचं उत्तर तुमच्यासारखी मीही एक महाराष्ट्राची लोकप्रतिनिधी आहे पण त्याच्या आधी मीही एक नागरिक देखील. माझी महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना विनम्रपणे म्हणजे मी हात जोडून विनंती करते महाराष्ट्राच्या माननीय मुख्यमंत्र्यांना की तुम्ही एक प्रेस कॉन्फरन्स घ्या, तुम्ही एक चांगलं प्रेझेंटेशन करा आणि महाराष्ट्राला समजावून सांगा की काय निर्णय घेतलाय तुम्ही, त्याचे इम्प्लिकेशन्स काय आहेत आणि कुणाला कसं मिळणार आहे, कुणाची काय मागणी आहे आणि कुणाला तुम्ही काय निर्णय प्रक्रियेमध्ये घेतलेत. कारण का त्यांनी मोठ्या जाहिराती केलेल्या आहेत. त्यांचं म्हणणं आहे सगळ्यांना जे पाहिजे ते सगळं दिलंय. मग एकीकडे जर सगळं तुम्ही दिलंय आणि लोक एवढे समाधानी आहेत तर मग ती जाहिरात एक तरफ आणि होणारी आंदोलन एक तरफ. काल तर तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं 3 ठिकाणी घोषणा दिल्या गेल्या, कुणाची गाडी अडवली गेली, कोणी आत्मधन करून घेतलं. या सगळ्या गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या नाही आहेत आणि याचं उत्तर राज्यकर्त्यांनी द्यावं लागेल कारण का निर्णय त्यांनी घेतला. त्यामुळे त्यांनी आम्हाला समजून सांगितलं पाहिजे कारण का तज्ज्ञ एक म्हणतायत, मीडियामधले लोक बोलतायत, प्रत्येक समाजाचा माणूस काहीतरी वेगळं म्हणतोय आणि याचं उत्तर कोण देऊ शकतं तर मायबाप सरकारच देऊ शकते. तर माननीय मुख्यमंत्र्यांनी एक प्रेझेंटेशन घ्यावं. माझी तर विनंती आहे, मी वारंवार तुम्हाला हे बोललेले की त्यांनी एक ऑल पार्टी मीटिंग पहिली बोलवावी, त्याच्यानंतर एक असेंब्लीचं सेशन बोलवावं, सविस्तर चर्चा करून आम्हाला राज्याला उत्तर द्यावं की काय नक्की केलंय. नाहीतर एवढं करायचं नसेलच त्यांना अगदीच तर एक प्रेस कॉन्फरन्स घेऊन तरी समजून सांगा, एक प्रेझेंटेशन करून. काही लक्ष्मण हाके म्हणतात ते ओबीसी आरक्षण संपवायला घेतलंय तर आमच्या हातात जर काट्या आता नाहीये तर कोयते असतील असं देखील लक्ष्मण हाके सांगितलं. याचं उत्तर तुम्हाला माननीय मुख्यमंत्र्यांनाच विचारावं लागेल कारण का हे जे स्टेटमेंट्स येत आहेत याची सगळ्याची उत्तरं माननीय मुख्यमंत्र्यांकडेच आहेत ना. आम्ही काय करतो, आम्ही विरोधात आहोत. आम्ही लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या पोचवण्याची सरकार दरबारी नैतिक जबाबदारी विपक्षी आहे, विरोधी पक्षाची आहे. ते आम्ही सातत्याने करतोय. मी तर रोज बोलते या विषयांवर आणि मी गेले अनेक महिने म्हणजे ओल्या दुष्काळाची बातमी काल तुम्ही मला तुमच्या एका चॅनलवर मी पाहिली. 1 महिन्यापूर्वी मी माननीय अमितभाई शहांना दिल्लीला जाऊन भेट घेतली आहे. ते माझ्या ट्विटर अकाउंटवर ते पत्रही आहे, फोटोही आहे. मी अमितभाईंना विनंती केली की महाराष्ट्रात प्रचंड पाऊस पडलेला आहे, आता 2 गोष्टी करणं गरजेचं आहे. एक सरसकट कर्जमाफी करणं अतिशय महत्त्वाचं आहे आणि ओला दुष्काळ जाहीर करा. हे मी 1.5 ते 2 महिन्यापूर्वी अमितभाई शहांना दिल्लीला विनंती केली. हा पहिला मुद्दा. आणि म्हणजे जसा हा मुद्दा आहे तसंच आरक्षणाच्या बाबतीत सातत्याने मी विनंती करते आणि हे आंदोलन व्हायच्या आधी पण मी बोललेले. हे का मी ह्या टर्ममध्ये आरक्षणाबद्दल बोलले नाही, मी मागच्या टर्ममध्येही बोललेले की धनगर समाजाची जी मागणी आहे, मराठा समाजाची जी मागणी आहे, लिंगायत समाजाची जी मागणी आहे, आता बंजारा समाजाच्या जे काही प्रश्न आता तुमच्या चॅनलवर दिसत आहेत, मुस्लिम समाजाचे, सगळ्या समाजांचे जे काही कॉम्प्रिहेन्सिव्ह बिल आणा. माझं भाषण काढून बघू शकता तुम्ही. मी तारीख वाईज किती वेळा ह्याच्यावर बोलले की एक एक करू नका. एक मोठं देशात एवढी मोठा मॅन्डेट आहे या सरकारला. तिकडे 1.5 किती 240-250 खासदार आणि इथे 250 आमदार, एवढं मोठं मॅन्डेट तुमच्याकडे असताना आणि केंद्रामध्ये जर असा काहीतरी चांगलं आरक्षणाचं सोल्युशन काढलं. आम्ही सरकारच्या बाजूनी जसं GSTला उतरलो आणि त्यांच्याबरोबर मतदान केलं, आम्ही आरक्षणासाठी करू त्यांच्याबरोबर. पण त्यांनी पीस बाय पीस आणून उपयोग नाही. मग कधी झारखंडसाठी आणलं, आम्ही स्वागत केलं.
कधी गोव्यासाठी आणलं, आम्ही स्वागत केलं. कधी उत्तराखंडसाठी आणलं, आम्ही स्वागतच केलं ना. आम्ही कधी विरोध केला? तर तुम्ही महाराष्ट्रासाठी आणि भारतासाठी एक कॉम्प्रिहेन्सिव्ह लेजिस्लेशन का नाही आणत? त्याच्यावर चर्चा करू. एक दिवस नाही, 24 तास चर्चा करू आणि एक मोठा धोरणात्मक निर्णय, क्रांतिकारी निर्णय घेऊ दे सरकारला. आम्ही पुरी ताकदीने सरकार बरोबर आहोत. काही उपोषण सोडताना जी आर लागू केला अशा पद्धतीची सरकारकडून घोषणा करण्यात आली. प्रत्यक्ष मात्र आज जर आपण पाहिलं, आज प्रमाणपत्र वाटपाला सुरुवात झाली. राज्यात केवळ 5 ते 10 प्रमाणपत्र वाटप करण्यात आलेले आहेत. याचाच अर्थ मराठा समाजाची झाली असं वाटत नाही का? कारण मला जे नाही तर सगळे जुन्या प्रक्रियेमध्ये जे प्रमाणपत्र होतं त्यांचं वाटप करण्यात. खरं तर तुमच्या चॅनलवर विनोद पाटलांची एक केस आहे आणि तुम्ही आत्ता जे बोलताय ते ज्या दिवशी जी आर आला त्या दिवशीच विनोद पाटील हेच तुमच्याच चॅनलवर बोललेले आहेत संभाजीनगरमध्ये. आणि तेव्हाच कन्फ्युजन वाढायला लागलं की सरकार आणि माननीय मुख्यमंत्री एक म्हणतायत आणि विनोद पाटील दुसरं काहीतरी म्हणतायत, भुजबळ साहेब आणि काहीतरी. त्याच्यामुळे इतकं कन्फ्युजन झालेलं आहे की नक्की इम्प्लिमेंटेशन काय होणार, कसं होणार. जोपर्यंत आणि माननीय मुख्यमंत्री आहेत या राज्याचे, माननीय मुख्यमंत्र्यांनीच सांगायचा अधिकार आहे की नक्की जी आर काय आहे, त्याचं इम्प्लिमेंटेशन कसं होईल आणि त्याचा फायदा किती लोकांना होईल. ताई, राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेतली. सॉफ्टवेअरचा वापर करत हजारो मतदार हे यादीतून हटवला आणि त्यासाठी जो मोबाईल नंबर वापरण्यात आला तो कर्नाटकाचा. मी ती सगळी प्रेस कॉन्फरन्स पाहिली राहुलजींची. एक तर एक गोष्ट आपण सगळ्यांनीच मान्य केली पाहिजे की हा सगळी जी माहिती ही डेटा ड्रिव्हन आहे. म्हणजे हे नेहमीप्रमाणेचे आमच्यावर जसे खोटे नाटे आरोप केले जातात ते आपले इलेक्शनमध्ये आरोप येतात आणि मग ते गायब होतात. आणि ज्यांच्यावरती इलेक्शनवर सिरियस होतं आणि ज्यांच्यावर ईडी सीबीआय वगैरे होते ते वॉशिंग मशीनचा एक ऑप्शन असतो. त्यामुळे हे 2 ऑप्शन्स या राज्यात आणि देशात आपण सगळ्यांनी गेल्या 11 वर्षात पाहिले. ही एक बाजू. दुसरी बाजू अशी की हे नवीनच झालेलं आहे. आपण सगळ्यांनी जर कोल्हापूरमधून आदरणीय पवारसाहेबांनी केलेलं जे स्टेटमेंट आहे हे तुमच्या सगळ्यांनी आज सकाळी दाखवलं. याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. पण त्याच्यात पवारसाहेबांनी 2 अतिशय महत्त्वाच्या गोष्टी बोललेल्या आहेत. एक ते म्हणलेले आहेत की ह्या सगळ्यामध्ये इलेक्शन कमिशननी ह्याच्यात इंटरव्हेन्शन केलं पाहिजे आणि लोकांमध्ये आत्मविश्वास वाढवला पाहिजे की हे प्रॉब्लेमॅटिक झालं असेल तर ते करेक्ट करा. त्यामुळे हा जो संशय सर्वसामान्य मायबाप जनतेच्या मनात आलेला आहे त्याला कुठेतरी इलेक्शन कमिशननी जबाबदारीने उत्तर दिलं पाहिजे. हा पहिला मुद्दा त्यांनी मांडला. आणि दुसरा, ते सातत्याने नाशिकलाही पवारसाहेब हेच म्हणले आणि कालही कोल्हापूरला आज सकाळी तुमच्या चॅनलवर मी त्यांची प्रेस पाहिली. त्यात पण तेच म्हणले की आज कुठेतरी महाराष्ट्रामध्ये अस्वस्थता आहे. आपण सगळ्यांनी एकत्र मिळून तो जो महाराष्ट्रात कटुता निर्माण होतीये ती कुठेतरी आपण सगळ्यांनी मिळून त्याच्यात मार्ग काढला पाहिजे. पहिल्या दिवसापासून आमची सहकार्याची भूमिका आहे. आमची सगळी भाषणं काढून बघा. मी सातत्याने माननीय मुख्यमंत्र्यांना गेले अनेक आठवडे विनंती करते की तुम्ही एक ऑल पार्टी मीटिंग बोलवा, तुम्ही असेंब्लीचं सेशन घ्या आणि नुसत्या आरक्षणावर तर घ्याच पण त्याच्याबरोबर महाराष्ट्राच्या आर्थिक परिस्थितीवरही घ्या, कारण का तीही चिंताजनक आहे. म्हणजे एकीकडे शेतकरी प्रचंड अडचणीत आहे. ओला दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. त्याबरोबर आरक्षणात नक्की काय तुम्ही निर्णय घेतलेत याची माहिती तमाम महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेला कळलीच पाहिजे. आणि तिसरी, महाराष्ट्रातली आर्थिक परिस्थिती ही अतिशय गंभीर आहे. हे मी म्हणत नाही आहे, हे वर्तमानपत्रात आलेला सगळा डेटा आणि चॅनलचा सगळा डेटा बनतो. त्यामुळे हे 3 खूप मोठी आव्हानं आज राज्याच्या समोर आहे. पुण्याच्या सुरक्षेचा मुद्दा जो आहे तो समोर येतोय. सर्वसामान्य माणूस रस्त्यावर चालला होता, बाजूला गाडी गेली म्हटल्यानंतर एका व्यक्तीनं म्हणजे टोळी आहे प्रमुख्याने पुण्याची, त्याने गोळीबार केला. 3 गोळ्या लागल्या. त्या पोलीस देखील त्या ठिकाणी पोहोचू शकले नाहीत. 100 मीटर अंतरावर पोलीस स्टेशन होतं. एकंदरीत पुणे शहर आणि जिल्ह्याच्या कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न सातत्याने समोर येतो. तुमच्या प्रश्नातच माझं उत्तर आहे. मी विरोधक म्हणून उगाच टीका करत बसत नाही, पण माझ्या राज्याचं नाव अशा वेळेस खराब होतं जेव्हा एखादी अशी घटना होते. देशामध्ये बातमी जाते आणि ही गोष्ट खरी आहे की लोक विश्वासाच्या नात्याने देशातून मुलं शिक्षणासाठी तुमच्या आणि माझ्या पुण्यात पाठवतात. शिक्षणाचं माहेर घर म्हणून पुण्याची ओळख आहे आणि आपल्या सगळ्यांवर झालेले संस्कार आहेत की वाघिणीचं दूध म्हणजे शिक्षण आहे. जे एकीकडे आपण छत्रपतींचं नाव घेतो, शाहू फुले आंबेडकरांचं नाव घेऊन हे सरकार चालवतात आणि एकीकडे न स्कॉलरशिपचे पैसे ते मुलांना देतात. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.